नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। त्याचं नाव आहे मी चिपळूणकर। तर मित्रांनो, आज आपण आलोय एक वेगळ्या कारणासाठी। आज आपले करबोणे या गावामधील आपले काही मित्र आहेत, तर त्यांच्या इथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते परंपरेनुसार। तर त्यांच्या मंडळाला झालेले आहेत 25 वर्ष पूर्ण। आता आपल्या मंडळाचं नाव शिवनेरी ग्रामविकास मंडळ, शिवनेरी ग्रामविकास मंडळ तर करंबवणे। तर या मंडळाला झालेले आहेत 25 वर्ष पूर्ण। त्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण इथून म्हणजे आपल्या चिपळूणमधील जो गोविंदगड आहे, त्या गोविंदगडावरतून आपण मशाल पेटवून घेऊन जाणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे मूर्तीची स्थापना होणार आहे। इथून गेल्याच्या नंतर पहिल्यांदा रॅली होईल। रॅली झाली की दुसऱ्या दिवशी मूर्तीची स्थापना होईल आणि संध्याकाळी कार्यक्रम काय उद्या रात्री हरिपाठ, म्हणजे इथे नमन आहे, परत हरिपाठ आहे, हे असे कार्यक्रम असणार आहेत। तर चला वेळ न घालवता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। तर चला लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे आपले मशालीची तयारी चालू झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। च्या वतीनं मी तुमच्या सगळ्या शुभेच्छांच्या ठिकाणी स्वागत करतो। पहिलं गेली 11 वर्ष 2015 सालापासून गोळकोट आणि चिपळूणातील काही मंडळी, काही आपल्यातील लहान मुलं, तरुण एकत्र येऊन ज्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला जो गोविंदगड आहे, हे संवर्धनाचं काम आपण चालू केलं होतं। सुरुवातीला ज्या तोफा आपण ज्या बघतोय गडावरती, त्या एकूण या गडावरती 21 तोफांची नोंद आहे की 15 तोफा त्या गडावरती आहेत, म्हणजे 10 तोफा आहेत। त्या 10 तोफा सगळ्या गोळकोटच्या आपला धक्का आहे तिथे ह्या उलट्या गाडलेल्या होत्या जमिनीमध्ये, म्हणजे फक्त एक फुटबॉलवरती होत्या। त्या पूर्वीच्या काळी इंग्रजांच्या काळी गलबत बांधण्यासाठी होडीमध्ये वापरायच्या, त्या काढून आणणं हे पहिलं आपण काम चालू केलं होतं। म्हणजे पहिल्या सुरुवातीला एकदम 6 आणल्या, नंतर 4 तोफा पण इकडे आणल्या। दर रविवारी गडावरती आपण श्रमदान करतो, म्हणजे गड संवर्धन मोहीम आपण दर रविवारी घेतो। म्हणजे पावसाळा संपला तिथपासून ते अगदी पावसाळा परत चालू होईपर्यंत, म्हणजे गडावरती जे आलं गवत असेल, बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, डागडुजीकरण असेल। आता आपण याच्याकडे आलो म्हणजे गडाचा इतिहास आपण आहेच आपला, पण गडाला त्याच्या वास्तू ज्या आहेत, ज्या वास्तू होत्या त्या वास्तू शोधून काढण्याचं काम आता आपण चालू केलं। तुम्ही जो बघायला गेलो तर बऱ्याच ठिकाणी चौथ्याचे आपण मोकळे केलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युली गड कसा होता, त्याचं स्ट्रक्चर काय होतं, त्यावेळेच्या काळात त्याचा वापर कुठे कसा केला जायचा, या सगळ्या गोष्टींचा ऐतिहासिक संदर्भ सापडत गेला। हे काम करत असताना अनेक पुरातन वस्तू सापडल्या, ज्यामध्ये भांड्यांचे अवशेष आहेत, बांगड्या आहेत, कौलांचे तुकडे आहेत, जवळजवळ 70 पेक्षा जास्त तोफगोळे आहेत। म्हणजे जवळजवळ एवढा एक तोफगोळ आहे, एका दिवशी 21 तोफगोळे सापडले। ते सगळे आपण सांभाळून ठेवलं, म्हणजे का तर ह्या गोष्टी पुढच्या वेळेला अभ्यास करताना गोष्टी आपल्याला कळतील। तिथे सोन्याचा घाणा हा सुद्धा आम्हालाही माहिती होती की सोन्याचा घाणा असू शकतो। म्हणजे सचिन जोशीने सांगितलं की जर किल्ला बांधला म्हणजे कुठे त्याचं औषध असणार, मग ते करत करत एक नवीन वस्तू आपल्याला म्हणजे नवीन गोष्टी आपण शोधून काढतोय। तर माझी सगळ्यांना विनंती की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, कला रविवार किंवा हे, तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र या, आपण एकत्र हा संवर्धन आहे आपण एकत्र करू। थँक्यू। गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित
शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। नमो पार्वती पदे हर हर महादेव हर महादेव हर महादेव। काळोखाच्या सारून रात्रीला बाई ग पहाट पारीला उगवला सूर्यव सह्याद्री रांगला अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग। हे पालखीताल कोण सोबती मावळ सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सत्रेवर गरजती शाहिरी ललकार संगनगार तू तारी वाजती संबळ ठेक्यान माझ राज शाजीची जाऊ रत्न शिवबा ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग। आर भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरलं ग ग ग नंग्या तलवारीचा पात नाचत मर्दानी खेळात भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरलं ग ग ग माझ्या राजाच्या नावानं घडलं शिवराई होन ग उधळे गुलाल भंडारा उधळे गुलाल भंडारा शिवच्या शंभूच्या नावाने माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग। बरोबर 350 वर्ष झाली स्वराज्याचा तूच वाली मुघलनेच्या मादील शाही ठेचली पायानो मर्दान सम्राट बी झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिवबार माझा रे ग ग ग माझा राज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग माझं शिव छत्रपती झालं ग